नमस्कार, करीज अँड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण एक चमचमीत अशी ओल्या हिरव्या चिंचेच्या लोणच्याची रेसिपी बघणार आहोत, जी करायला अगदी सोपी आणि खायला अगदीच भन्नाट लागते। चला तर मग सुरू करूयात। इथे आपण अर्धा किलो एवढी ओली हिरवी चिंच घेतलेली आहे। मिरच्या, कोथिंबीर आणि मसाल्यांमध्ये आपण मेथ्या, मोहरी, हिंग, हळद, खडा मीठ, आलं, लसूण, गूळ आणि तेल वापरलेलं आहे। आता ही जी ओली हिरवी चिंच आहे ती वजनी अर्धा किलो आहे। आता आपल्याला ही ओली चिंच जी आहे ती आपण स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे आणि ह्याचे जे शिरा आहेत ते आपण काढून घेणार आहोत। ह्याच्यातले जे बिया आहेत आपण ते काढून घेऊ नका, कारण बियांनी खूप छान टेस्ट येते लोणच्याला। आता आपण हे असं दाखवल्याप्रमाणे ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। आता इथे तुकडे आपण करून घेतलेले आहेत चिंचेचे। आता आपण जी हिरवी मिरची आहे त्याचे देठ जे आहेत ते काढून घेणार आहोत आणि हे हिरव्या मिरच्या वजनी 125 ग्राम आहेत, म्हणजे 125 ग्राम आहेत। त्याचे पण आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहेत। आता एक छोटं पॅन गरम करून घेऊया। त्यात आपण 2 चमचे एवढे मेथ्या घालून घेणार आहोत। आपल्याला हे मेथ्या अगदी मंद आचेवरती छान खमंग भाजून घ्यायची आहेत, जोपर्यंत त्यांचा रंग हलकासा बदलत नाही। आता तुम्ही इथे बघू शकताय आपले मेथ्या जे आहेत ते छान भाजून झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मेथ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि हे मेथ्या आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। आता हे मेथ्या थंड झालेले आहेत। आता आपण हे मिक्सरमध्ये घालून त्याचं छान पूड करून घेऊयात। आता तुम्ही बघू शकता इथे मेथीचं जे पावडर आहे ते तयार झालेलं आहे। आता हे पावडर आपण बाजूला काढून घेऊयात। त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण आता जे चिंचेचे तुकडे करून घेतलं होतं ते घालून घेऊयात आणि आपल्याला ह्याचा क्रश करून घ्यायचा आहे, बियांसहित क्रश करायचा आहे। आता तुम्ही इथे बघू शकताय इथे आपण क्रश तयार केलेला आहे। आता हे क्रश आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि आपल्याला हे जास्ती पेस्ट नाही करायचं आहे, क्रश करायचं आहे। आता त्याच भांड्यामध्ये आपण मिरच्यांचे तुकडे घालूयात, मीठ घालूया। मीठ हलकंसं जास्ती वापरायचं आहे आपल्याला। थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात। लसणाच्या पाकळ्या आहेत एक 10 ते 12 आणि आलं घालून घेतलेलं आहे। आपण आता हे देखील क्रश करून घ्यायचं आहे। आपल्याला मिरचीचं पेस्ट करायचं नाही आहे, हलकंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकताय आपण जास्त ह्याचं पेस्ट केलेलं नाही आहे। आता ते पेस्ट आपण चिंचेमध्ये घातलेलं आहोत। आता ह्यात आपण मेथी पावडर घालून घेऊयात। आपण आता जे तयार केलं त्यातच आपण हळद आणि चवीनुसार गूळ घालून घेणार आहोत। गूळ आपल्याला खूप जास्ती घालायचं नाही आहे। हे लोणचं थोडंसं आंबटच असतं, फक्त ते चिंचेचं चव बॅलन्स होण्यासाठी, आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपण त्यात 2 ते 3 टेबलस्पून एवढं गुळाचं पावडर वापरलेलं आहे। आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे इथे। आता एका पॅनमध्ये आपण तेल गरम करूयात। इथे मी अर्ध वाटी तेल घेतलेलं आहे। तेल थोडंसं जास्ती घ्या, म्हणजे हे लोणचं छान वर्षभर टिकतं। ह्यात आपण मोहरी घालून घेणार आहोत एक 2 चमचे। मोहरी तडतडली की त्यात आपण एक अर्धा चमचा हिंग घालून घेऊयात आणि आता आपण गॅस बंद करूयात आणि ही फोडणी पूर्णपणे थंड करून घेऊयात। आता ही जेव्हा फोडणी पूर्ण थंड होईल तेव्हाच आपल्याला ते तयार लोणच्यामध्ये घालायचं आहे। आता इथे मी सगळं जे आपण फोडणी तयार केलं आहे ते लोणच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता आपण हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि ह्यात मिरच्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करू शकतो। आता इथे आपलं जे चिंचेचं लोणचं आहे ते अगदी तयार झालेलं आहे। तुम्ही हे चपाती, भाकरी किंवा भातासोबत तोंडी लावू शकता। सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।